एक महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबई विमानतळाहून लवकरच उड्डाण होणार आहे। अखेर पहिल्या विमानाच्या उड्डाणाचा मुहूर्त ठरलेला आहे। पहिल्या विमानाचं 25 डिसेंबरला उड्डाण होईल। नवी मुंबई ते दिल्ली हे पहिलं विमान उड्डाण घेणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर आता 25 डिसेंबरला पहिल्या विमानाचं उड्डाण या नव्या विमानतळावरून होणार आहे। नवी मुंबई ते दिल्ली असं हे पहिलं विमान उड्डाण घेणार आहे। तर नवी मुंबई विमानतळावरून लवकरच उड्डाण होणार आहे। प्रशस्त आणि आधुनिक पद्धतीचं असं हे नवी मुंबई विमानतळ आणि या विमानतळावरील पहिल्या उड्डाणाचा मुहूर्त ठरलेला आहे। 25 डिसेंबरला हा मुहूर्त आणि या दिवशी पहिल्या विमानाचं उड्डाण होईल। नवी मुंबई ते दिल्ली असं पहिलं विमान उड्डाण घेणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुसज्ज विमानतळाचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यानंतर अखेर पहिल्या विमानाच्या उड्डाणाचा मुहूर्त हा ठरलेला आहे। देशांतर्गतच पहिलं विमान हे उड्डाण घेणार आहे। नवी मुंबई ते दिल्ली असं हे पहिलं विमान उड्डाण घेईल आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळ हे नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होईल। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, लवकरच पहिल्या विमानाच्या उड्डाणाचा मुहूर्त ठरलाय। नवी मुंबई विमानतळावर 25 डिसेंबरला पहिलं विमान उड्डाण घेणार आहे, काय माहिती आहे? नक्कीच प्रणिता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान जे आहे ते उड्डाण घेणार आहे। 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी जे आहे ते हे विमान उड्डाण घेणार आहे आणि महिनाभरापूर्वी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं होतं आणि आता जे आहे पहिलं विमान उड्डाण होणार आहे 25 डिसेंबरला। आणि आता ट्रॅव्हल एजन्सीकडे देखील तिकीट बुकिंगसाठी जी आहे ती विचारणा करण्यात येताना आपल्याला पाहायला भेटते। नाताळच्या सुट्टीमध्ये साधारणतः नागरिक जे आहेत ते गोव्याला पार्टीसाठी जात असतात, सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी जात असतात। त्यामुळे पहिलं विमान जे आहे ते दिल्ली असेल, गोवा असेल, कोची असेल या ठिकाणी जे आहे ते अकाशा कंपनीकडून हे विमान जे आहे ते उड्डाण होणार आहे। आणि एकूणच जी पनवेल नवी मुंबईकरांची उत्सुकता जी होती ती शिगेला पोहोचली होती आणि आता जे आहे ते पहिलं विमान उड्डाण होणार असून नागरिकांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं। जी कविता, धन्यवाद सविस्तर माहिती।